अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे शुक्रवार, आजपासून सुरू करा, उद्यापासून सुरू करा, केव्हाही कुठल्याही दिवसापासून हा उपाय तुम्ही सुरू करू शकता। दिवसभरात कधीही वाचण्यापेक्षा जर रोज संध्याकाळी जर श्रीसूक्तचं पठण नित्य नेमानं केला तर तुमच्या पैशाच्या अडचणी दूर होतात। कसं असतं बघा, आयुष्यामध्ये प्रत्येकाला पैशाची चणचण भासत असते। पैसा हा सगळ्यांनाच पाहिजे असतो आणि पैशाचा प्रश्न कायमचा सुटावा असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून दररोज संध्याकाळी श्रीसूक्तचं जर पठण केला तर तुमच्या सगळ्या पैशाच्या अडचणी नक्की 100% दूर होते। फक्त हा जो श्रीसूक्तचं पठण आहे ते भक्तिपूर्व अंतकरण मनाने वाचायचं आहे। आता रोज संध्याकाळी हे श्रीसूक्तचं पठण करायचं आहे तर काय करायचं, संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर दिवा अगरबत्ती करायची, देवासमोर बसायचं। जर तुम्हाला देवाजवळ बसता येत नसेल तर बेडरूम सोडून तुम्ही हॉलमध्ये खुर्चीवर बसू शकता। गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल किंवा अजून काय पायाचा प्रॉब्लेम असेल खुर्चीवर बसू शकता। फक्त दिवा अगरबत्ती करायची आणि श्रीसूक्तचं पठण करायला सुरू करायचं। कारण श्रीसूक्त हे वैदिकदृष्ट्या वैदिक सूक्त असं हे श्रीसूक्त आहे आणि नियमित वाचनाने आपल्याला त्याचा खूप फायदा होत असतो। आता श्रीसूक्त वाचनाचे फायदे काय बघा। सगळ्यात पहिल्यांदा श्रीसूक्त पठण जर दररोज तुम्ही संध्याकाळी वाचायला सुरू केला तर तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होते। कारण कसं असतं, आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये चांगल्याच हेतून येते असे नाही, किंवा आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं प्रत्येक व्यक्तीला चांगलंच वाटतं असं नाही। 50% व्यक्ती तशा असतील आणि 50% व्यक्ती चांगल्या असतील। मी असं नाही म्हणणार की सगळ्याच व्यक्ती नकारात्मकता घेऊन येतात, किंवा मी असं नाही म्हणणार की सगळ्याच व्यक्ती सकारात्मकता घेऊन येतात, किंवा आपण ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला आपल्यातून सुद्धा नकारात्मकता येत असते आणि ही नकारात्मकता दूर करण्याचं काम ह्या श्रीसूक्तच्या पठणामध्ये आहे। त्यामुळे दररोज संध्याकाळी श्रीसूक्तचं पठण न चुकता करा। दुसरं, घरात नेहमी प्रसन्नता राहते। श्रीसूक्त पठणाने तुमच्या घरात दररोज प्रसन्न राहते। घरात सतत भांडणे असतील, कटकटी असतील किंवा वाद असतील, काही ना काही कारणानं नवरा बायकोची भांडणं, मुलाचं वडिलांचं भांडण, सासू सुनेचं भांडण, मुलीचं आईचं भांडण, म्हणजे घरामध्ये वारंवार कुठल्या नाही कुठल्या गोष्टीनं वाद होत असतील, भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, तर ह्या कटकटी भांडणं तुमच्या घरातली श्रीसूक्त पठण केल्याने दूर होतात आणि घरातलं वातावरण आनंदी राहतं, प्रसन्न राहतं, मंगलमय राहतं। त्यानंतर घरातली सर्वांची मनं शांत प्रसन्न होतात। दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं, ह्या श्रीसूक्त पठणानं तुमच्या घरातली आर्थिक स्थिती खूप सुधारते। तुम्ही हे पठण, श्रीसूक्त पठण आजपासून ज्या दिवशी व्हिडिओ बघाल त्या दिवशीपासून तुम्ही करायला सुरू करा। 41 दिवसापर्यंत तुम्हाला थोडा तरी फरक पडल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला स्वतःला अनुभव येईल। आणि सलग जर तुम्ही कंटिन्यू करत गेला तर वर्षाच्या आत तुमची आर्थिक स्थिती 100% सुधारेल। कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल। फक्त तुम्ही हे श्रीसूक्त पठण दररोज करत असताना हे कष्ट तुम्हाला करायलाच पाहिजे, मेहनत करायला पाहिजे। कारण कुठलाही पैसा तुम्हाला मिळवायचा असेल तर कष्ट, मेहनत, प्रामाणिकता मिळवलेला पैसा कायम टिकून राहतो। तुम्ही खोटं बोलून, लुबाडून, कुणाचे फसवून जर पैसे घेत असाल हे तुम्हाला शेवटपर्यंत टिकत नाही। श्रीसूक्तचं पठण करत असताना 6 महिन्याच्या आत तुम्हाला तुमच्या घरातली आर्थिक स्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर बघा, कामात, तुमच्या प्रत्येक कामात यश येईल। तुम्ही कोणतंही काम ज्या वेळेला करत असता, समजा तुम्ही बिझनेस असेल, पार्लर असेल, दुकान असेल, नोकरी असेल, अजून कुठलं काय काम असेल, त्या कामामध्ये श्रीसूक्त पठण केल्यामुळं यश 100% येईल। त्यानंतर बघा, धनाची आवक वाढेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल, धनप्राप्ती होईल। हे तुम्ही श्रीसूक्त पठणाच्या अनुभवावरून तुम्हाला स्वतःला अनुभव। त्यानंतर तुम्ही व्यवसाय करताय, तुमचा कोणताही छोटा मोठा व्यवसाय असू, किराणामालाचं दुकान असू दे, ब्युटी पार्लर असू दे, कन्स्ट्रक्शन कंपनी असू दे, अजून कुठलं तुमचं व्यापार असू दे, कुठलाही व्यवसाय तुमचा जो आहे
त्यामध्ये तुम्हाला श्री सूक्त पठणानं भरपूर वाढ झालेली दिसेल. आता हा व्यवसाय जो तुम्ही करता तो मनापासून, समजा तुम्ही पार्लर टाकले आणि त्या पार्लरमध्ये तुम्ही गेलाच नाही आणि फक्त श्री सूक्त वाचत बसला तर तुम्हाला त्यामध्ये वाढ होईल का? नाही. तुम्ही त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, वेळेत पार्लर उघडलं पाहिजे, वेळेत तुम्ही तिथं क्लायंटला सेवा दिली पाहिजे, त्यात तुम्हाला फायदा वाढलेला दिसेल. किंवा तुमचं किराणा मालाचं दुकान आहे तर तुम्ही 12ला किराणा मालाचं दुकान उघडणार आणि 1ला बंद करणार तर तुम्हाला फायदा, व्यवसायात वाढ दिसेल का? नाही. त्यासाठी वेळच्या वेळी व्यवसायात लक्ष घालून तुम्ही श्री सूक्तचं पठण केला तर नक्की तुम्हाला व्यवसायात सुद्धा वाढ, नोकरीमध्ये सुद्धा पदोन्नती मिळेल. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिक नोकरी करा, विश्वासानं. ज्या घरामध्ये, ज्या नोकरी ऑफिसमध्ये जिथे तुम्ही काम करता तिथे प्रामाणिक जर तुम्ही काम केला तर तुम्हाला तिथे पगार वाढ मिळेल, पदोन्नती मिळेल आणि लाभ होईल. अशा पद्धतीनं तुम्ही जर श्री सूक्तचं पठण दररोज संध्याकाळी करायला सुरू केलं तर तुम्हाला 3 महिन्याच्या आत ह्या सगळ्या गोष्टीचा फरक 100% दिसेल. उपाय फक्त करत असताना मनापासून आणि श्रद्धेनं भक्तिपूर्वक करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण कोण तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, शेजारी असतील, संबंधित असतील, नातेवाईक असतील, त्यांना ह्या श्रीसूक्ताचा सुद्धा फायदा होऊ दे. तुम्ही फक्त दुसऱ्यासाठी चांगलं करायचा हेतू मनात ठेवून जर शेअर केला तर तुमचा नक्की त्यातून सुद्धा फायदा होईल. कुणाचंही वाईट करण्याच्या हेतूनं तुम्ही कधी तुमच्या मनात सुद्धा नका. दुसऱ्याचं चांगलं केला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करायला वेळ लावत नाही. त्यामुळं व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये श्री सूक्त पठण असू दे, कष्ट असू दे, मेहनत असू दे, पैशाचा प्रश्न तुमचा सगळा सुटलेला आहे. तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट झालेली आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.